गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी कामोठे सेक्टर 8 मधील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील वाचनालय आणि ग्रंथालय सुरू करण्यात आले। याचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, उपसरपंच के म्हात्रे, भगवान वाजेकर, महादेव म्हात्रे, सुनील भेंडे, राजेश म्हात्रे आदी मान्यवरांसहित नागरिक व भाविक उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली। या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। तसेच या संस्थेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यांचे त्यांनी कौतुक देखील केले। त्यासोबत गुरुपौर्णिमेच्या या विशेष आणि खास दिवशी दिबा पाटील यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या वाचनालय आणि ग्रंथालयाचा निश्चित रूपाने सर्वांनाच त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन यावेळी बाळाराम पाटील यांनी केले। आपण या गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करत असताना आम्हा मंडळींना बोलावलं आणि त्याचबरोबर दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावानं एक वाचनालय या ठिकाणी स्थापन करून खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी मुहूर्त सत्कारणी लावला असं मी या ठिकाणी आपल्याला म्हणेन। आज समाजामध्ये टीव्हीचा वाढता प्रभाव, मोबाईलचा तरुण मुलांमध्ये असणारा अतिरिक्त वापर यामुळे वाचनाकडे थोडीशी पाठ लोकांची फिरते आणि नेमकं हे येरून आपण त्या ठिकाणी वर्तमानपत्र मुलांसाठी अपेक्षित, ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्य साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। आणि हे सारं करत असताना ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांची सेवा हेच आपल्या आयुष्याचं गमक मानलं, त्या दिबा पाटील साहेबांच्या नावानं आपण हे वाचनालय या ठिकाणी स्थापन करताय। मनापासून आपणा साऱ्यांचं अभिनंदन करेन, आपल्याला धन्यवाद देईन। एक अतिशय चांगलं काम जे आज गरज कामोठ्यासारख्या नवीन निर्माण होणाऱ्या शहरांची आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सारे जण कामाला लागलेला आहात। मनापासून आपल्याला आपल्या स्वामींचं कार्य, स्वामी महाराज जे आपल्या माध्यमातून या ठिकाणी करून घेत आहेत त्या कार्यासाठी आणि आपल्या वाचनालयाच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो।